साधीसुधी संस्था नाहीये, ही एक घटनात्मक संस्था आहे. आणि तिचं मुख्य काम काय? तर महाराष्ट्र शासनासाठी जे क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर लागतात ना, त्यांची निवड करणं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर राज्याच्या प्रशासनाचा जो बॅकबोन असतो, जो कणा असतो, तो निवडण्याचं महत्त्वाचं काम हा आयोग करतो. आणि ही परीक्षा म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये, हे लक्षात घ्या. या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, PSI अशी पदं मिळतात. म्हणजे विचार करा, ही अशी पदं आहेत ज्यांच्याकडे थेट महाराष्ट्राचं भविष्य घडवण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे हे फक्त एक पद नाही, तर खूप मोठी जबाबदारी आहे. चला, तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी झलक घेऊया. आधी MPSCची ओळख करून घेऊ, मग त्याच्या परीक्षांचे वेगवेगळे प्रकार बघू. त्यातल्या त्यात कंबाईंड एक्झाम म्हणजे संयुक्त परीक्षेबद्दल जरा जास्त बोलूया. त्यानंतर पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचे टप्पे कसे असतात ते समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी यशाची गुरुकिल्ली काय आहे यावरही नजर टाकू. तर पहिला मुद्दा आहे परीक्षेचे प्रकार. MPSC म्हणजे फक्त एकच परीक्षा नाही बरं का. लोकसेवेत जाण्यासाठी हे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. चला, पहिले ते मार्ग कोणते आहेत? मुख्यतः MPSC 3 प्रकारच्या परीक्षा घेतात. एक आहे राज्य सेवा परीक्षा, ही अगदी टॉपच्या पदांसाठी असते. दुसरी आहे संयुक्त परीक्षा किंवा कंबाईंड एक्झाम, ही बऱ्याच लोकप्रिय पदांसाठी एक कॉमन गेटवे आहे. आणि तिसरी म्हणजे विभागीय परीक्षा, ज्या खास टेक्निकल क्षेत्रांसाठी असतात. राज्यसेवा परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर ही MPSCची सगळ्यात प्रतिष्ठेची परीक्षा समजली जाते. कारण यात उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार अशी मोठी पदं मिळतात. आणि हो, या परीक्षेचे 3 टप्पे असतात: पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता येऊयात दुसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या प्रकाराकडे, संयुक्त परीक्षा. PSI, STI, ASO ही सगळी नावं ऐकली असतीलच. तर यांसारख्या Group B आणि Group C पदांसाठी ही परीक्षा प्रचंड लोकप्रिय आहे. आणि म्हणूनच आज आपण याच परीक्षेची रचना जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत. आणि तिसरा प्रकार तो म्हणजे विभागीय परीक्षा. नावाप्रमाणेच या परीक्षा इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेस अशा विशिष्ट टेक्निकल आणि प्रोफेशनल क्षेत्रांमधल्या पदांसाठी असतात. ठीक आहे, तर आता आपण फोकस करूया त्या परीक्षेवर जी हजारो उमेदवारांची मोठी पसंती असते, संयुक्त परीक्षा. या परीक्षेची रचना आहे ना, ती खरं तर खूप सोपी आहे. समजून घ्या, इथे सगळ्या पदांसाठी एकच कॉमन प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षा होते. एकदा काही परीक्षा पास झालात की मग प्रत्येक पदासाठी म्हणजे PSI साठी वेगळी, STI साठी वेगळी, ASO साठी वेगळी अशा स्वतंत्र मुख्य परीक्षा द्याव्या लागतात. सोपं आहे की नाही? चला, आता बोलूया त्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या अडथळ्याबद्दल, पूर्व परीक्षा. तिला आपण एक प्रकारची फिल्टर एक्झाम म्हणू शकतो. कारण लाखो अर्जदारांमधून काही मोजक्या हजार लोकांना मुख्य परीक्षेसाठी निवडण्याचं काम ही परीक्षा करते. आणि या परीक्षेसाठी वेळ मिळतो फक्त 1 तास. हो, फक्त 1 तास. आणि त्याच 1 तासात वेगाची आणि अचूकतेची खरी परीक्षा होते. आता बघा, या पूर्व परीक्षेचं गणित एकदम सरळ आहे. 1 तास, 100 प्रश्न आणि 100 गुण. विषय कोणते? तर जनरल स्टडीज, करंट अफेअर्स आणि इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. याचा अर्थ काय होतो? अरे बापरे, एका प्रश्नासाठी 1 मिनिट सुद्धा मिळत नाहीये. इथे एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून घ्या. पूर्व परीक्षेचे मार्क फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जात नाही. ही परीक्षा फक्त क्वालिफाईंग राऊंड आहे. मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचण्याची एक पायरी. बस, प्रिलिम्सचा डब्बा पास झाला की मग येतो खरा फायनल मॅच, मुख्य परीक्षा. अंतिम निवड आणि कोणतं पद मिळणार हे सगळं काही 100% याच परीक्षेच्या मार्कांवर अवलंबून असतं. आणि मेन्स यामधला फरक एकदम स्पष्ट आहे नाही का? प्रिलिम्स ही फक्त एक क्वालिफाईंग टेस्ट आहे, एक एंट्री पास. तर मेन्स हीच रँक आणि पोस्ट ठरवते. प्रिलिम्सचा अभ्यास जरा वरवरचा, पसरट असतो, तर मेन्सचा अभ्यास खूप खोल आणि फोकस्ड असतो. आतापर्यंत आपण परीक्षेची सगळी रचना पाहिली, पण फक्त रचना माहिती असणे भागत नाही. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नक्की काय लागतं? चला, आता जरा यशाच्या गुरुकिल्लीबद्दल बोलूया. 3 गोष्टी आहेत ज्या विसरून चालणार नाही. पहिली, निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी मार्क कापले जातात. त्यामुळे
रोज थोडा पण न चुकता केलेला अभ्यासच यशापर्यंत घेऊन जातो. हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. तर मग जाता जाता हा एक विचार पक्का लक्षात ठेवा.